तर आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। तर भाजपासोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला। उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील। एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सरकारमध्ये संवाद नाही, तिघांमध्ये संवाद नाही, तर फक्त स्वार्थ आहे। फडणवीसांचा अजित पवार आणि शिंदेंवरील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका। फडणवीसांचं विधान दिलखुलासपणे, तिघांचे स्वभाव वेगवेगळे। फडणवीस मवाळ पद्धतीने भूमिका मांडतात म्हणून बोलले असतील। फडणवीसांच्या अजित पवार आणि शिंदेंवरील विधानावरून शिरसाटांची प्रतिक्रिया। कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये, चार भिंतीच्या आत उत्तम संवाद साधणे हे राज्याला अपेक्षित। फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचे ट्विट। 2019 ठाकरेंनी धोका दिला, राजकारणात कुणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही, राजकारणात वाट शोधावी लागते, जिवंत राहावं लागतं, फडणवीसांचं वक्तव्य। 2019 भाजपानं दगा दिला, त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले। संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर। दाऊद सोबत संबंध असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवल्याचीही राऊतांची टीका। भाजपासोबत असणाऱ्या पक्षाची चांदी, कारण त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन। शिंदेंनी 107 जागा मागितल्याच्या प्रश्नावरती बच्चू कडूंचा टोला। माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।